त्या महाराष्ट्र शासनानं भारतामध्ये बांगलादेश आणि रोहिंग्या जे मुसलमान घुसलेले आहेत, घुसखोर आहेत, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे बऱ्याच प्रमाणामध्ये ठरवलेलं दिसतंय आणि वेळोवेळी त्यांनी अशा कारवाया केलेल्या आहेत. परंतु त्यांना जेव्हा तुम्ही हुसकून लावण्यासाठी सक्रिय प्रयत्न कराल किंवा ठामपणे त्याच्यासाठी काहीतरी निर्धारयुक्त प्रयत्न केले जातील, तेव्हाच त्याची परिणिती जी आहे ती त्यांच्या हाकलण्यामध्ये होईल. नाहीतर कसं होईल की सरकारी मेहमान बनून ते तुरुंगामध्ये राहतील आणि परत बाहेर येऊन नंतर मग परत आपले रोज व्यवसाय त्यांचे सुरू करायला लागतील. आणि हे जे चक्र जे आहे ते कधीच थांबणार नाही आहे. त्यांना खरोखर गांभीर्याने ते देशाच्या बाहेर काढावं लागेल आणि त्यासाठी जो आहे तो केंद्र सरकारचा त्याच्याशी संबंध मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे. कारण तसे ते नागरिक जे आहेत ते परदेशाचे जेव्हा असतात तेव्हा त्यांना बाहेर काढायचं असतं, तेव्हा याच्यामध्ये निश्चितपणे केंद्र सरकारचा सहभाग असतो. आणि केंद्र सरकारच्या पातळीवरती हा निर्णय घ्यायला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने जरी प्रयत्न केले, त्यानं घुसखोरांना बाहेर काढलं, हुडकलं आणि समजा उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 1 कोटी घुसखोर आहेत असं समजलं जातं. 80 लाख ते 1 कोटीपर्यंत बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या घुसखोर आहेत. तर त्या सर्वांचं जर त्यांनी ओळख केली, शोधून काढलं, त्यांना हुसकावून लावण्यासाठी त्यांची सूची तयार केली, तरी देखील त्यांना बाहेर हाकलायचं झाल्यास केंद्र शासनाला याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. बांगलादेशाला तसं कळवावं लागतं आणि आंतरराष्ट्रीय प्रकारे ती प्रक्रिया जी आहे ती पार पाडावी लागते. आणि हे जर केंद्र सरकारने केलं नाही तर हे भिजत घोंगडं तसंच पडणार आहे. आणि केंद्र सरकार करेल की नाही मला त्याची शाश्वती वाटत नाही. महाराष्ट्र सरकारच्या पातळीवरती तर हे करण्याची सुरुवात झालेली आहे, परंतु केंद्र सरकार याविषयी गंभीर आहे की नाही त्याविषयी खरोखर मनामध्ये साशंकता येते. त्यामुळे केंद्र सरकारने याविषयी जर काहीच केलं नाही तर हे घुसखोर तसंच राहतील आणि एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निश्चितपणे कोणतरी घुसखोर होईल. ही काय का विनोदी गोष्ट नाही आहे किंवा एखादा पांचट विनोद सांगण्याची गोष्ट नाही आहे. मुंबई तर तुमच्या हातातनं कधीच चाललेली आहे. 40% त्यांची लोकसंख्या वाढलेली, 45-50% झाल्यावरती तिथले मुंबईतले लोकांनी अत्यंत निर्दयपणे तिथून हुसकवून लावण्यात येईल सर्व मुस्लिमेतरांना. आणि जसं काश्मीरमध्ये झालं तसंच प्रकार मुंबईमध्ये होण्याची शक्यता आहे. याविषयी प्रयत्न जे आहेत ते गंभीरपूर्वक केले पाहिजेत आणि हे गंभीरपूर्वक प्रयत्न जे आहेत ते केंद्र शासनावर अजिबात करताना दिसत नाही आहे. त्यामुळे राज्य सरकारची भूमिका जरी किती ह्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण असली तरी जोपर्यंत केंद्र सरकारचा त्यांना पाठिंबा मिळत नाही आणि सहकार्य मिळत नाही तोपर्यंत त्यांना गंभीरपणे या देशाच्या बाहेर काढणं खरोखर अशक्य होणार आहे. बांगलादेशनी एवढे हिंदूंवरती अत्याचार करून देखील त्यांनी वीज आणि पाणी देखील त्या सरकारची तोडलेली नाही आहे. म्हणजे अहिंसक उपाय पण केंद्र सरकारने करायला नकार दिलेला आहे. तर त्या घुसखोरांना काढतील किंवा नाही याविषयी खरोखर मनामध्ये साशंकता उत्पन्न होते. त्यामुळे हे सगळे रामभरोसे चाललेले, जोपर्यंत चाललंय तोपर्यंत चाललंय, नाहीतर एक दिवस